मित्रांनो, पोलीस भरती 2024-25 मध्ये मिश्रणावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे पहा. प्रश्न काय आहे पहा. धन्याने कॉफी बनविण्यासाठी 10% पाणी असलेले दूध व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले, परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. 25% पाणी असलेले मिश्रण तयार करण्यासाठी या मिश्रणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी किती? आता गणित आधी आपण समजून घेऊ. गणिताचा अर्थ काय होतो? कॉफी बनवताना सुरुवातीला धनुने काय केलं, 10% पाणी वापरलं. आता पुढे आपल्याला सांगितलंय नवीन जे मिश्रण आपल्याला तयार करायचंय त्याच्यामध्ये 25% पाण्याचा वापर झाला पाहिजे. आता या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण दुधाचं प्रमाण बदलत नाही. मग आपल्या डोक्यात एक गोष्ट आली पाहिजे, आपल्याला फक्त पाण्याचं प्रमाण बदलायचं. आता सगळ्यात आधी बा, आपलं एकूण मिश्रण जे होतं सुरुवातीला 70 लिटर, या 70 लिटर मिश्रणामध्ये 10% पाणी होतं. म्हणजे किती पाणी होतं हे आपण समजून घेऊ. 70 लिटरचे 10% जर आपण शोधले, 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, म्हणजे 7 लिटर. 70 लिटर पैकी 7 लिटर आपलं पाणी होतं आणि उर्वरित 63 लिटर या मिश्रणामध्ये दूध होतं. आता आपण समजून घेऊ पहा. पहिल्यांदा पहिल्या मिश्रणामध्ये 10% पाणी होतं. याचा अर्थ काय होतो? 10% म्हणजेच काय, 10/100. 0 कॅन्सल, तर 1/10. म्हणजे एकूण मिश्रणाच्या 10 भागांपैकी 1 भाग कशाचा होता? पाण्याचा. मग 1 भाग पाण्याचा होता, तर उरलेले 10 पैकी 1 भाग पाणी, तर याचा अर्थ 9 भाग कशाचा असायला पाहिजे? दुधाचा. हे झालं आपलं सुरुवातीचं गुणोत्तर. आता नंतर काय करायचंय आपल्याला? 25% पाण्याचं मिश्रण तयार करायचंय. तर 25% म्हणजे काय होईल? 25/100. 25 एक 25, 25 चौक 100. म्हणजे संपूर्ण मिश्रणाच्या 4 भागांपैकी 1 भाग आता कशाचा असणार आहे? पाणी. मग 4 पैकी 1 भाग पाण्याचा असेल, तर उरलेला 3 भाग जो असेल तो कशाचा असायला पाहिजे? दुधाचा. आता पहा, सुरुवातीचं गुणोत्तर आपण दूध आणि पाण्याचं लिहून घेऊ. पाणी आणि दुधाचं सुरुवातीचं गुणोत्तर होतं 1:9. आता 25% पाणी करायचं म्हटल्यानंतर आपलं गुणोत्तर काय तयार होतंय? पाणी आणि दुधाचं 1:3. आता आपल्याला एक गोष्ट गणितात समजली होती, आपल्याला दुधाचं प्रमाण बदलायचं नाही, आपल्याला पाणी वाढवायचंय. मग दुधाचं प्रमाण इथं 9 होतं सुरुवातीला, आता 3 आहे. मग आपल्याला दुधाचं प्रमाण जर सारखंच ठेवायचं तर गुणोत्तरातली किंमत सुद्धा सारखी पाहिजे. मग इथं 9 येतं, खालच्या गुणोत्तरात आपल्याला 3च्या जागेवर 9 करता येईल. कसा? तर ह्या गुणोत्तराला 3 ने गुणून. आता नवीन गुणोत्तर आपलं काय तयार होतंय पहा. 1:9 गुणोत्तर हे आपलं आहेच. 3 ने गुणल्यानंतर 3 1 3 आणि त्याच्यानंतर 3 त्रिक 9. आता सुरुवातीला जे आपलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये आपल्याला या 1 प्रमाणाची किंमत सरळ आपल्याला दिसत होती 7 लिटर होती. मग आपण हे गणित आता असं सोपं मांडू शकतो. 1 प्रमाणाची किंमत जर 7 लिटर होती, तर आपलं आता पाणी वाढतंय किती? 1 प्रमाणावरून 3 प्रमाणावर जात आहे, म्हणजे 2 प्रमाणात जात आहे. मग 1 प्रमाणाची किंमत जर 7 लिटर होती, तर 2 प्रमाणाची किंमत किती असायला हवी? तर या दोघांचा गुणाकार होईल 7 दुने 14. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये 25% पाणी करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला 14 लिटर पाणी अजून त्या द्रावणामध्ये टाकावं लागेल. हे समजलं नसेल तर परत सांगतो. या दोघांचा तिरकस गुणाकार होईल 7 दुने 14 आणि प्रश्नचिन्हाच्या तिरकसवाली जी संख्या आहे ती छेदत जात असते. मग 14/1 म्हणजे 14 लिटर. मग आपल्याला 25% पाणी करण्यासाठी त्या द्रावणामध्ये 14 लिटर पाणी ऍड करावं लागेल. नक्की. धन्यवाद.